आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्याचे परिणाम भारतातल्या प्रत्येक घरावर होताना दिसत आहेत. कारण एलपीजी गॅसचा आहे तो तुटवडा भारतात निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळत आहे आणि हे थेट किचनपर्यंत गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. माझ्यासोबत अनेक गृहिणी आहेत, त्या गृहिणींच्या घरावर याचा कसा परिणाम होतो हे सगळं त्या सांगणार आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, काय काय परिणाम दिसतोय? नमस्कार. आम्ही सर्वसामान्य गृहिणी आहेत. तर आम्हाला नेहमी असा गॅसचा प्रॉब्लेम पहिला येत नव्हता, पण आत्ता 2 महिन्यापासून जसे युद्ध आता 1 महिन्यात तर जसं चालू झालं आहे तसंच आम्हाला गॅसची वारंवार टंचाई भासते. आणि पहिलं कसं आहे, गॅस बुकिंग केलं की 8 दिवसाच्या 4 दिवसाच्याच मिळत होता. आता 1 महिना झाला तरी मेसेज टाकून सुद्धा आम्हाला गॅस वेळेवर मिळत नाही आहे. आणि ब्लॅकने घ्यायचं म्हणलं तरी आमच्या सामान्य महिलांना परवडत नाही. कारण का कसं, जर ब्लॅकने घ्यायचं म्हणलं तर त्याची किमती दुप्पट मागायला लागलेत आणि आपण तेवढं देऊ शकत नाही. आपण तेवढ्या पैशामध्ये आपले बाकीचे घरातले किरकोळ विषय मिटल्या जातात. त्यामुळे जो गॅस तुटवडा निर्माण झाला आहे आणि बाहेर देशात जे युद्ध चालू आहे त्याचे परिणाम जर आपल्या प्रपंचावर होणार असेल तर सरकार जे आम्हाला फॅसिलिटी लाडक्या बहिणींसाठी म्हणून देतं की त्यांनी महिलांनी जागरूकतेने आपले व्यवसाय सांभाळावे, आपापल्या बिझनेसचा काहीतरी मूळ पाया उभा करावा, आपल्या घरातल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी. पण जिथं त्या लोक आम्हाला 10 रुपयाची मदत करतात तिथं 15 रुपये वाढवायला लागलेत. तर आम्ही महिलांनी करायचं काय? सिलेंडरच्या किमती देखील काही दिवसांपूर्वी वाढवल्याचं बघायला. हो, आता 60 रुपयांनी सिलेंडर वाढला आहे. 8 दिवस झालं बुकिंग करतोय, ते बुकिंगही होत नाही आहे आणि कुठलाही रिप्लाय पण येत नाही आहे. ऑफिसवाले म्हणतात सिलेंडर अवेलेबल नाही आहे. महागाई वाढती पण आमच्या सर्वसामान्य लोकांचे पगार वगैरे वाढत नाही आहे. खर्च वाढतोय पण इन्कम वाढत नाही आहे. ह्याच्यावरती सगळं घरातलं आर्थिक सगळं बिघडलेलं आहे की घर चालवायचं कसं. लाईट बिल वाढलं, सिलेंडर वाढला, हे वाढलं, पण पगार यायचा तो तेवढाच येतोय. तर सर्वसामान्य लोकांनी मुलांचं शिक्षण हे आणि खर्च कसं जगायचं? किती दिवस पुरेल एवढा आता सध्या तुमचा अंदाज आहे? कारण एका गृहिणीला मॅनेजमेंट सगळं माहित असतं घरातलं. घरात किती सिलेंडर्स आहेत, साठा करून ठेवलाय का, किती पुरेल? नाही, सिलेंडर तर आमच्याकडे एकच आहे. त्या कार्डावर एकच मिळतो आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, स्वयंपाक करायचं म्हटलं तर तो सिलेंडर गेल्यानंतर आता पहिला 8 दिवसात यायचं हे मान्य आहे, पण आता तुम्ही महिना 1.5 महिना लावता तर त्याच्यात काय आमचं भागत नाही आहे. कारण आता रॉकेल पण नाही, त्याच्यामुळे आम्हाला स्टोव पण पेटवता येत नाही आहे. आता राहिलं दुसरी गोष्ट, चूल पेटवायची वारी आली आमच्यावर. मग आम्ही करणार कसं आणि पोरांचं भागवणार कसं? दुसरी गोष्ट, जे स्मशानात विद्युत वाहिनी चालू आहे त्याचीही बंद आहे आता. मग माणूस जिवंत पण मरतो आणि मेल्यानंतरही मरतो. मग माणसाने काय करायचं? पेट्रोल डिझेलच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे म्हणताय. मग नंतर ना आता सायकलशिवाय परत पर्याय राहणार नाही आहे. इलेक्ट्रिक गाडी घेतली तर चार्जिंगला लाईट बिल वाढतंय. मग त्याच्याकडे ऑप्शनच राहणार नाही आहे की गाड्या सरळ भंगारमध्ये नेऊन देणं आणि चालत फिरणं किंवा सायकलवर फिरणं. सर्वसामान्य लोक नाही CNGचे गाडीची वापरू शकत कारण गॅस वाढला आहे. डिझेल पेट्रोल वाढलं तर पर्यायच नाही. डिझेल पेट्रोल वाढलं की बसचे ह्याच्या परत तिकीट वाढणार. मग जाणार कसं आणि येणार कसं? तुटवडा निर्माण झाला हे सांगितलं किंवा बातम्या बघितल्या तेव्हा काय वाटलं? लगेच बुक केलं का? तसं होतच नाहीये. आम्ही प्रयत्न केलेला आहे पण तसं नाही झालं. आता तुम्ही बातम्या बघून काय वाटतं? भरपूर थोडी तर वाटतेच ना. टेन्शन जास्त आहे, भीतीपेक्षा टेन्शन जास्त आहे की कसं होणार. आता माझ्याकडे कार्यक्रम आहे तर मी 3 दिवस झालं गेलं बुकिंग करते तर काही मेसेजेस येत नाही. कार्यक्रम स्वामींचा कार्यक्रम असतो. तर सगळ्यात महत्वाचं आता म्हणजे कालपासून मिश्रण की कुठे सिलेंडर मिळेल हेच आम्ही सध्या चालू आहे आमच्या म्हणजे विचार असे. आणि मग जर नाही मिळालं तर आता तेच ना, टेन्शनच चालू आहे रोज. म्हणजे आता काल आज सकाळी सुद्धा येताना ते म्हटले बघ मैत्रिणीमध्ये कुठं मिळतोय का, हेच विषय चालू आहे सध्या. पण खाद्यतेलावरती पण भरपूर परिणाम झालेला आहे. त्याच्या पण किमती वाढायला सुरुवातच झालेली आहे. त्यामुळं नाही का स्वयंपाक करताना सुद्धा विचार करायला लागायला लागलाय, चपातीला तेल लावायचं का नाही का भाजीमध्ये कमी टाकायचं असं झालं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जो महागाईला तडका बसायला लागलाय तो सामान्य जनतेवरती भडका होत चाललाय. युद्ध तिकडं चाललंय पण त्याचं आपल्याला सामोरं जायला लागायला लागलंय. सगळ्या गृहिणींच्या चेहऱ्यावर आहे ते प्रश्नचिन्ह बघायला मिळतंय. कारण घरचा प्रपंच ज्या सिलेंडरवर चालतो तो सिलेंडर आता मिळणं काही प्रमाणात मुश्किल झालंय आणि त्याचाच परिणाम सगळ्यांच्या संसारावर पडल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.